नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज 14 जून 2026 रोजी जो कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 झालेली आहे, या पूर्व परीक्षेमधील इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचं आज आपण ॲनालिसिस समजून घेणार आहोत। ओके, आत्ता आपण इकॉनॉमिक्स ॲनालिसिस समजून घेणार आहोत। सायंकाळी आपण 6 वाजता मॅथ्स आणि रिझनिंगचं ॲनालिसिस समजून घेणार आहोत। सो आज आपण या दोन्ही विषयांचं ॲनालिसिस समजून घेणार आहोत। तत्पूर्वी सर्व विद्यार्थी जेवढे लाईव्ह व्हिडिओ बघत असतील सर्वांनी लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायला विसरायचं नाही आहे। ओके, आजच्या या प्रश्नांमध्ये जवळपास 15 प्रश्न इकॉनॉमिक्सवर आलेले आहेत आणि या 15च्या 15 प्रश्नांपैकी आपण त्याचं ॲनालिसिस पण बघूया। ओके, आणि त्याचं योग्य उत्तर काय असू शकतं हे पण आपण एक संभाव्य उत्तर आपण याची बघूया। ओके, तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट होती तुमच्यासाठी की आपण मॅथ्स रिझनिंगची आपण एक मॅथ्स रिझनिंगची अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतची एक बॅच सुरू करत आहोत की ज्यामध्ये आपण पूर्णपणे मॅथ्सची भीती घालवून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यामध्ये तुम्हाला या बॅचचा कोड असणार आहे बॅच Z2H म्हणजे झिरो टू हिरो बॅच असणार आहे। या बॅचमध्ये संपूर्णपणे तुम्हाला मॅथमॅटिकल कन्सेप्ट क्लिअर केले जातील। दुसरं महत्त्वाचं की इथं जे मॅथ्स आहे ते अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जाणार आहे। तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी एक युनिव्हर्सल ट्रिक दिली जाणार आहे की जसं तुम्ही बघतायत की अनेक यूट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही सर्च करता त्या यूट्यूब चॅनलमध्ये मॅथ्ससाठी एका प्रश्नासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर। पण त्या वेगवेगळ्या ज्या ट्रिक्स असतात त्या एका प्रश्नासाठी एक ट्रिक किंवा त्या टाईपच्या एक्झाम्पलसाठी ती एक ट्रिकच फॉलो केली जात असते, परंतु आपण इथं अशा युनिव्हर्सल ट्रिक शिकून घेणार आहोत की ती ट्रिक इतर त्याच कंटेंट रिलेटेड प्रत्येक प्रश्नासाठी ती ट्रिक तुम्हाला उपयोगात येणार आहे। ओके, तिसरी महत्त्वाची गोष्ट की 2020 पासून ते 2026 पर्यंतच्या जेवढे एक्झाम्स झालेले आहेत, प्रिलिम्स असो, मेन्स असो, पोलीस भरतीपासून ते UPSC मुख्य परीक्षेपर्यंत जेवढ्या परीक्षा असतील सर्व परीक्षांचे आपण PYQ ॲनालिसिस देखील मॅथ्स रिझनिंगचे बघणार आहोत। चौथा महत्त्वाचं याच्यामध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे आणि तुम्हाला याचे शॉर्टकट्स पण दिले जाणार आहे। सोबतच फास्ट कॅल्क्युलेशन कसं केलं जाणार, ओके, डिजिटल सम वगैरे वापरून आपल्याला कसे पटापट आन्सर काढता येतील हे संपूर्ण या बॅचमध्ये घेतलं जाणार आहे। सो ही बॅच ज्यांना हवी असेल त्यांच्यासाठी आपण उद्याला एक महत्त्वाचा सेमिनार घेणार आहोत। त्या सेमिनारमध्ये तुम्हाला पूर्णपणे मॅथ्सचे जे काही डाऊट्स असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। ओके, चला जाऊया आजच्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसकडं। माझ्याकडं होता क्वेश्चन सेट बी, बघा माझ्याकडं होता क्वेश्चन सेट बी होता। ओके, क्वेश्चन सेट बी मध्ये प्रश्न क्रमांक 21 ते 35 पर्यंत इकॉनॉमिक्सचे प्रश्न पाहायला मिळाले। ओके, प्रश्न क्रमांक 21 ते 35। ओके, या प्रश्नांदरम्यान इकॉनॉमिक्सचे प्रश्न देण्यात आलेले होते। ओके, त्याचा आज आपण ॲनालिसिस बघणार आहोत। ओके, पहिला प्रश्न होता MNC कंपनीजवर विचारलेलं होतं, मल्टीनॅशनल कंपनीज ज्या काही असतात, ओके, त्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत आपल्याला योग्य विधानं विचारलेली होती। ओके, ही योग्य विधानं नेमकी कोणती आहेत तर बघा, पहिलं विधान देण्यात आलं होतं बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरत असतात। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, हे शाखा विस्तार करून देखील आपलं स्वतःचं जाळं विस्तार करत असतात किंवा उपकंपन्या स्थापन करून ज्याला आपण सबसायडरीज म्हणतो, काय म्हणतो, सबसायडरीज म्हणतो। किंवा दुसरी महत्वाची एक इथं शाखा दिलेल्या आहेत, शाखा म्हणजे काय, ब्रांच किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसेस, RO म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस सुरू करून ते काय करत असतात, स्वतःचं विस्तार घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून पहिलं स्टेटमेंट अगदी करेक्ट दिलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरं स्टेटमेंट बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात। तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो। आता ही MNC कंपनी आहे, हिचा उद्देशच आहे की जास्तीत जास्त नफा
कमवायचा आहे आणि जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी ती एकाच उत्पादनावर डिपेंड राहणार नाही, तर ती अनेक उत्पादनांमध्ये विशेषीकरण साध्य करून काय करत असते, नफा कमवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. म्हणून ब विधान चुकीचं आहे. इथं म्हटलेलं ना एकाच प्रकारच्या, त्यामुळे हे विधान काय होतं, चुकीचं होतं. पुढे बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे, तर हे विधान पण काहीसं चुकीचं आहे मित्रांनो. कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या काही आहेत त्यांचा विस्तार सर्वात पहिल्यांदा विकसित देशांमध्येच आपल्याला पाहायला मिळालेला होता. म्हणजे जर आपण विकसित देशांचा विचार केला तर विकसित देशांमध्ये जास्तीत जास्त MNC कंपनीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे सी विधान सुद्धा काय आहेत, इनकरेक्ट आहे. ओके. आणि लास्ट स्टेटमेंट बघा की बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देत असतात, तर हे अगदी बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड हे दोन विधान काय आहेत, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असू शकते. ओके. तर ब आणि क हे विधान ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, त्यामुळे आपण अ आणि ड कडेच हे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं म्हटलेलं आहे सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामं पार पाडते, खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही. 1. चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करणं, मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करणं, हे तर महत्त्वाचं RBIचं कार्य आहे. ओके. बँकिंग क्षेत्र नियमन करणं, बँकिंग रेग्युलेशन करणं, हे एक RBIचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि सरकारला अर्थविषयक बाबींवर सल्ला देणं, हे सुद्धा RBIचं कार्य आहे, बरोबर. परंतु शेअर बाजार नियमन करणं हे काम RBIचं नसून हे काम आहे सेबीचं आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं आहे. सो याचा पर्याय क्रमांक येणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक, ज्याला जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणतात. कोणता इंडेक्स, जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणतात. ओके. या संदर्भात याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे. म्हणजे हा जो जेंडर पॅरिटी इंडेक्स आहे हा कसा मोजला जातो, त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला जातो, असा हा प्रश्न आपल्याला इथे एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो, तर ते उत्तर आहे विशिष्ट शिक्षण स्तरावरील काय म्हणतात, विशिष्ट शिक्षण स्तरावरील स्त्रियांचा सकल नोंदणी जो दर आहे, बरोबर बरोबर, आणि पुरुषांचा सकल नोंदणी जो दर आहे, यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर आपल्याला काय मिळत असते, लैंगिक समानता निर्देशांक मिळत असतो, जेंडर पॅरिटी इंडेक्स मिळत असतो. ओके. आता बघा इथं म्हटलेले पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराचे असलेले गुणोत्तर हे नाही येणार आहे, तर याचं अचूक उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ओके. पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढे बघा प्राथमिक तूट म्हणजे काय. तर आता आपल्याला इथं माहिती पाहिजे मित्रांनो, प्राथमिक तूट म्हणजे काय की जी वित्तीय तूट आहे, जी राजकोषीय तूट आहे, बरोबर का, वित्तीय तुटीलाच राजकोषीय तूट म्हटलं जातं, बरोबर. आणि वजा काय असतं, व्याज परतफेड असते. कारण की बऱ्याच वेळा होतं काय मित्रांनो की राजकोषीय तूट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की सरकारचं एकूण उत्पन्न, बघा बरं का, सरकारचा एकूण खर्च कसा आहे, जास्त आहे, आणि सरकारचं एकूण उत्पन्न कसं आहे, तर सरकारचं एकूण उत्पन्न कमी आहे, बरोबर. त्यामुळे हा जो जास्तीचा खर्च आहे, हा जो उत्पन्नापेक्षा जो जास्तीचा खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी सरकार एक आर्थिक वर्षामध्ये काय घेत असते, जे कर्ज घेते त्यालाच आपण काय म्हणत असतो, राजकोषीय तूट म्हणत असतो. पण बऱ्याच वेळा जे कर्ज घेतलं जात असतं ते मागील घेतलेल्या कर्जांच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी याचा वापर केला जात असतो. त्यामुळे ही तूट, बरोबर, ही किती जे कर्ज आहे ते मागील कर्जांची परतफेडीसाठी वापरलं जात आहे हे अधोरेखित करण्यासाठी प्राथमिक तूट काय करण्यात आलेली होती, मांडण्यात आलेली होती. ओके. आता ही जी प्राथमिक तूट आहे ही सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ही 1992-93 मध्ये मांडण्यात आलेली होती. हे मांडण्याचं काम केलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. ओके. पुढे बघा, लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो. तर लेखा या शास्त्रामध्ये लेखामध्ये अकाउंट्स, आणि अकाउंट्समध्ये मेन काय काय गोष्टी केल्या जात असतात बघा, व्यवहारांची ओळख करणं, ओके, त्यांची नोंद ठेवणं, त्यांचं वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करणं, आणि सर्वात शेवटी त्याचं काय करणं,
आपण म्हणूया त्याला काय म्हणूया आपण त्याला संक्षेप करणं म्हणजे काय करणं, सारांश. ओके, सादर करणं याचाच समावेश लेखा या शब्दामध्ये केला जातो, म्हणून याचा पर्याय क्रमांक करेक्ट असणार आहे 1. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र, बरोबर, अर्थात सप्तर्षी पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही. ओके, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा 2023-24च्या बजेट विषयी मांडण्यात आलेला होता, विचारण्यात आलेला होता. सो आपल्याला माहिती पाहिजे की बघा, हे जे सप्तर्षी होते ते 7 होते. सप्तर्षी म्हणजे काय, 7 घटक होते की ज्यांच्यावर विशेष भर दिला जाणार होता. ते एक म्हणजे काय होतं, सर्वसमावेशक विकास, जो इथं आपल्याला पर्याय क्रमांकामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर अंतिम टोकापर्यंत पोहोचणे, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा आणि काय म्हटलेलं आहे, गुंतवणूक म्हटलेलं आहे. पुढं क्षमतेचा वापर करणं, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे हरित वृद्धी. आता हरित वृद्धी इथं पण पर्यायामध्ये दिसत आहे बघा. पुढचं म्हटलेलं आहे युवा शक्ती, ते युवा शक्ती पण इथं दिसत आहे. ओके, आणि 7वं होतं वित्तीय क्षेत्र. मग वित्तीय क्षेत्र इथं दिसत नाहीये, म्हणजे इथं पर्याय चुकीचा कोणता येणार आहे, व्यापार विकास. हेच याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी मजुरांची संख्या आहे. आणि याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येणार. बघा मित्रांनो, की जर आपण 2004-05 पासून पुढचा जर विचार केलेला आहे असेल तर विचार करा, 2004-05 नंतर भारताचं उद्योग जे क्षेत्र होतं, उद्योग आणि सेवा क्षेत्र जे होतं, बरोबर, यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं, बघा बरं का, यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे कामासाठी स्थलांतर झालेले, ते कामासाठी स्थलांतर झालेले होते. म्हणजेच जास्तीत जास्त लोकसंख्या ही कृषी क्षेत्रातून उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे रोजगारासाठी काय झालेली होती, शिफ्ट झालेली होती. म्हणून जेव्हा असा बदल घडून येत असतो तेव्हा अशा बदलाला संरचनात्मक बदल म्हटला जात असतो. ओके, जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल घडून येतो, बरोबर, म्हणजे हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणारा संरचनात्मक बदल होता आणि त्यामुळेच हे आपल्याला चित्र पाहायला मिळालेलं होतं. ओके, म्हणून पर्याय क्रमांक किती बरोबर येणार आहे, 3. पुढे जाऊया. मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्यांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा. ओके, म्हणजे संख्यात्मक साधन आणि त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे त्याची आपल्याला योग्य जोडी लावायची होती. बँक दरलाच मित्रांनो म्हटलं जातं पुनर्वटवणूक दर म्हटला जात असतो, डिस्काउंट रेट म्हटला जात असतो, याला डिस्काउंट रेट म्हटला जात असतो. ओके, दुसरा आहे रोख राखीव प्रमाण. आता रोख राखीव प्रमाणालाच इथं काय म्हटलं जात असतं, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशोचं काम काय असतं की आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे, बरोबर, हा त्याचा उद्देश असतो. दुसरं महत्वाचं आहे वैधानिक तरलता प्रमाण, ज्याला SLR म्हणतो आपण. SLRचा मुख्य उद्देश असतो की जे आरबीआय कडे सोनं किंवा रोख किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणं, यालाच काय म्हटलं जात असतं, SLR म्हटलं जात असतं. आणि खुल्या बाजारातील उलाढाल, ज्याला ओपन मार्केट ऑपरेशन म्हटलं जात असतं, तर त्याचा वापर कशासाठी केला जात असतो, आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री करण्यासाठी याचा वापर केला जात असतो. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे बघा, 3, 3, 1, 3, 1, 4, 2, 3, 1, 4, 2, बघा 3, 1, 4, 2, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. परत एकदा लक्षात ठेवा की उद्या सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये आपण ह्या बॅचचं लाईव्ह यूट्यूबला लेक्चर घेणार आहोत. सो ज्यांचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स या बॅचमध्ये क्लिअर केले जाणार आहेत. ओके, लक्षात राहू द्या, उद्या सायंकाळी 6 ते 7. पुढे बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या अडचणी निर्माण होतात. म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करतानाच्या अडचणी माहिती पाहिजेत. ओके, सर्वात पहिली अडचण येते की उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, बरोबर आहे, ही एक महत्त्वाची अडचण आहे. दुसरं न नोंदविलेले कायदेशीर उत्पन्न, ज्याला आपण काळा पैसा म्हणूया, बरोबर, ज्याला बेहिशोबी पैसा आपण असंही म्हणतो.
बेहिशोबी पैसा ज्याला म्हणतो आपण. ओके, पुढं पहिले खालचा ऑप्शन घेऊया. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाची सांख्यिकीय उपलब्ध नसणे. बरोबर आहे. जे लहान उत्पादक असतात ते स्वतःची जे काही हे आहेत सांख्यिकीय जी काही आकडेवारी असते ते लिहून ठेवत नसतात. जसं दूधवाला घ्या, बरोबर आहे की नाही, चांभार घ्या, लोहार घ्या, सुतार घ्या, हे काही छोटे छोटे कामं करतात. त्याच्यामुळे ते काय प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवत असतात का, तर नाही. त्यामुळे हा चौथा महत्त्वाची अडचण आहे. ओके, परंतु मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, बरोबर, तर मौद्रिक क्षेत्राचं जे उत्पादन असतं तर ते नोंदवलेलं उत्पन्न असतं, नोंदविलेले असतं. त्यामुळे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये अडचण निर्माण होत नाही, अडचण होत नाही, उलट सोपं आहे. उलट राष्ट्रीय उत्पन्न मोजणं याद्वारे काय असतं, सोपं असतं. बरोबर, त्याच्यामुळे हे काही अडचण होऊ शकत नाही. म्हणून अ, ब आणि ड, अ, ब आणि ड हाच याचा काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न परत राष्ट्रीय उत्पन्नावर घेण्यात आलेला आहे. काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न हा एक साठा संकल्पना आहे, स्टॉक बेस्ड कन्सेप्ट आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न ही स्टॉक बेस्ड नसून फ्लो बेस्ड कन्सेप्ट आहे, फ्लो बेस्ड कन्सेप्ट आहे. कारण की इथं वस्तू आणि सेवांचं उत्पादन सुरूच राहणार आहे. फक्त हे उत्पादन विशिष्ट कालावधीमध्ये किती वस्तू आणि सेवांचा फ्लो जनरेट करत आहे या संदर्भात आपण ते मोजत असतो. म्हणून ती स्टॉक बेस्ड कन्सेप्ट नसून फ्लो बेस्ड कन्सेप्ट आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. म्हणून अविधान काय आहे, चुकीचं आहे. अविधान चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 चुकीचं होऊन जातं आणि पर्याय क्रमांक फक्त किती येतो, ब आणि क येतो. म्हणजे खालचे विधान बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे सुद्धा पाहण्याची गरज नाही, कारण की स्टेटमेंट अ अगदी 100% काय आहे, इनकरेक्ट आहे. ओके, तरी पाहून घेऊया आपण. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट मधून जर आपण डिप्रिसिएशन मायनस केलं तर जी रक्कम मिळते त्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणतो, सॉरी नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणतो. तर हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप काय केले जाते, टाळले जाते. तर हे सुद्धा अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला विचारलं होतं बरोबर स्टेटमेंट कोणते आहे, तर बरोबर स्टेटमेंट कोणते, फक्त ब आणि क. ओके, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 31 आहे. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनांच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढलं. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. बरोबर. आणि कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. तर बघा मित्रांनो, इथं अ स्टेटमेंट अगदी 100% करेक्ट आहे, परंतु जे ब स्टेटमेंट आहे हे फिक्स्ड नाहीये. बरोबर. आता याचा कोणता सोर्स 13%चा आपल्याला अवेलेबल झालेला नाहीये. बरोबर. इकॉनॉमिक सर्वे जर आपण चेक केला तर इकॉनॉमिक सर्वेमध्ये 7 ते 8% आसपास जी वर्षभराची जी आहे मायनिंग सेक्टरची जी काही ग्रोथ आहे, बरोबर, ही मायनिंग सेक्टरची जी ग्रोथ आहे ही 7 ते 8% आपल्याला पाहायला मिळते, पण 13%चा आपल्याला एकही ऑप्शन पाहायला मिळत नाहीये. म्हणून हा प्रश्नाला थोडासा हॅशटॅग करून ठेवा. बरोबर. कारण की या प्रश्नाचा सोर्स आपल्याला कुठेच उपलब्ध होत नाहीये. इकॉनॉमिक सर्वेनुसार जर गेलं तर 7 ते 8% पर्यंत एवढं मायनिंग सेक्टरची ग्रोथ दाखवत आहे. त्यामुळे याचं अ स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे, परंतु ब स्टेटमेंट आपण फिक्सपणे सांगू शकत नाही. हे आयोगाची आन्सर की आल्यानंतरच आपण यावर डिस्कस करूया. ओके, कारण की इकॉनॉमिक सर्वेमध्ये 7 ते 8%चीच मायनिंग सेक्टरची ग्रोथ दाखवत आहे, 13% दाखवत नाहीये. म्हणून आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हा 13%चा जो आकडेवारी आहे ही कुठून घेतलेली आहे MPSC आयोगाने. ओके, पुढे जाऊया. 32वा प्रश्न बघा. विधान 1, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम जी योजना होती ही 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आलेली होती. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जो 1990 पासून सुरू होतो, तर हा 1990 पासून नाही मित्रांनो, 1980 पासून सुरू झालेला आहे. ओके, म्हणजे विधान 2 काय आहे, इनकरेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे, विधान अ बरोबर 1 बरोबर आहे आणि 2 काय आहे, चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना डॅश डॅश या खर्चाच्या आधारावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे आपल्याला कोणत्याच बुक्समध्ये वाचायला ऐकायला मिळालेला नाहीये, म्हणून हा थोडासा टॉपिक रिलेटेड प्रश्न आहे, परंतु हा याचा जो सोर्स आहे, बरोबर, हा सोर्स कुठून घेण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या, यांनी काय केलेलं होतं, महेंद्र देव आणि सी रवी यांनी 2008ला एक संशोधनपर निबंध लिहिला होता दारिद्र्यावर, ज्याचं नाव होतं रिवायझिंग इस्टिमेट्स ऑफ पॉवर्टी, बरोबर. परंतु या ग्रंथामध्ये सुद्धा बघा बरं का, या ग्रंथामध्ये सुद्धा पर्टिक्युलरली त्यांनी मेन्शन केलेलं नव्हतं, बट त्यांच्या याच्यानुसार आरोग्य आणि शिक्षण हे दोन तर आहेच, 100% आहे, हे दोन तर 100% आहेच, आणि बट एका ठिकाणी आपल्याला ऊर्जा उपभोग हा सुद्धा आपल्याला वाचायला मिळत आहे, बरोबर. म्हणून जर आपण आपण चेक केला तर या प्रश्नाला सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा, एक तर याचं उत्तर क ड बरोबर येऊ शकतं किंवा आणि ड बरोबर येऊ शकतं, म्हणजे याला सुद्धा हॅशटॅग राहू द्या, याचा एकतर ऑप्शन पर्याय क्रमांक 2 येणार किंवा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके, हे आपण आयोगाची आन्सर की आल्यानंतर चेक करूया, कारण की सध्या आपल्याला हा निबंध वाचण्याला वेळ नाहीये, हा निबंध खूप मोठा आहे. ओके, सो आपण फक्त जस्ट एक प्रोबेबल आन्सर आपण काढतोय, इथं आयोगाची आन्सर की उद्या येऊनच जाणार आहे. ओके, पुढे बघा, लोकसंख्येचा लाभांश यामध्ये काय आहे तर लक्षात घ्या, लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, काम करणाऱ्या वयातील लोकसंख्ये म्हणजे वाढलेल्या लोकसंख्या, म्हणजे जी काम करण्यायोग्य जी लोकसंख्या असते, जेव्हा तिच्यामध्ये वाढ होते, बरोबर, तेव्हा त्यालाच लोकसंख्येचा काय म्हटला जातो, लाभांश म्हटला जातो, डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याला म्हटलं जात असतं. ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. ओके, आणि लास्ट प्रश्न आजच्या याचा तर तो काय आहे, अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. ओके, तर एक पेन्शन हा विकासेतर खर्च आहे, त्याच्यानंतर घेतलेल्या कर्जांवरील व्याजाची परतफेड करणं हा सुद्धा काय आहे, विकासेतर खर्च आहे. परंतु शिक्षण हा विकास खर्च आहे, शिक्षणावर होणारा जो खर्च आहे हा विकास खर्च आहे. म्हणून जिथं जिथं तुम्हाला सी ऑप्शन दिसेल, बरोबर, तुम्हाला विकासेतर खर्च विचारला ना, तर सी ऑप्शन असलेला पर्याय इलिमिनेट करून टाका, बरोबर. मग इथं सी दिसतोय हा पर्याय येणार नाही, इथं सी दिसतोय हा पर्याय येणार, वरील सर्व मध्ये सी असेल म्हणजे हा पर्याय येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ए बी डी हाच योग्य आहे. सी हा कोणता खर्च आहे, विकास खर्च आहे, परंतु आपल्याला विचारलेला आहे विकासेतर खर्च. आता प्रशासकीय सेवा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर, वेतनवर, भत्त्यांवर होणारा खर्च किंवा प्रशासन चालवण्यासाठी केला जाणारा जो काही खर्च आहे, बरोबर, कार्यालयीन जो काही खर्च असतो, पोलीस प्रशासन असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, तर या सर्वांवर होणारा जो खर्च आहे तो प्रशासकीय खर्च असतो आणि तो सुद्धा सरकारचा विकासेतर खर्च आहे. ओके, झालं. तर एवढे 15 प्रश्न होते. ओके, आजचा जो इकॉनॉमिक्सचा जो पेपर होता मित्रांनो, हा थोडासा 2-4 जे क्वेश्चन बघितलेत आपण, तर MNC कंपनीचा जो प्रश्न आहे, बरोबर, तर तो पार LPG धोरणाशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. ओके, म्हणजे सिलेबसला धरूनच, आउट ऑफ सिलेबस नाहीच म्हणता येणार त्याला. ओके, त्यानंतर हा एक महत्त्वाचा जो प्रश्न आत्ताच आपण रिसेंटली बघितला की तो महेंद्र देव आणि सी रवी यांचा, तो थोडासा एक नवीन प्रश्न आपल्याला पाहायला भेटला. ओके, सो हे होते इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचे ॲनालिसिस. ते तुम्हाला फक्त 2च प्रश्न असे आहेत की जे, आणि एक कोळशाची जी आकडेवारी दिली होती, मायनिंग सेक्टरची जी काही ग्रोथ आहे, तो एक प्रश्न, हे 2 प्रश्न थोडेसे संदिग्ध आहेत, त्याचं उत्तर देणं सध्या सध्या पॉसिबल नाहीये. ओके, आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपण त्याचा सोर्स शोधूया. ओके, तत्पूर्वी थांबूया. आणि या मॅथ्सच्या बॅचसाठी निश्चितच आवर्जून तुम्ही काय करायचं आहे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, माझा व्हॉट्सअप जो नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर घेऊन ठेवा मित्रांनो, 9657019760. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकतात. ओके, किंवा व्हॉट्सअप करू शकतात. ओके, थांबूया मित्रांनो, बाय बाय.